योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी. बापर खुमादिवीवर खूण, बाणली कैसी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीशी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सेलू या सांस्कृतिक, पारमार्थिक, राजकीय, आध्यात्मिक पत्रकारितेत गायन, वादन, वैदिक आणि गोसेवा या सर्व क्षेत्रात विकसित असलेल्या शहरापाशी हे सोयींजणा नावाचं गाव, परतूर तालुक्यात वसलेलं हे पवित्र गाव. आणि या गावी यापूर्वी मी अनेक वेळेला हरिकीर्तन सेवा केलेली आहे. सिंगोणा नावाचं गाव, सोयींजणा नावाचं गाव, आनंदवाडी, परतूर आंबा, गोळेगाव, मांडवादेवी, रोहिणा अशा रेवलगाव अशा बऱ्याच गावी माझं येणं झालंय. पण इथे येण्याचं सौभाग्य हरिभक्तिपरायण प्रेममूर्ती वैष्णव कृपांकित श्रीनिवासजी महाराज यांनी इथे आश्रमासाठी जागा ॲक्वायर केली, संपादन केली. आणि इथे एक अधिष्ठान असावं म्हणून अनंतकोटी योगीराज परमहंस परिव्राजकाचार्य सेगावीच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वैदिकांच्या मंत्रघोषात अग्निनारायणाच्या यजमानाच्या साक्षीनं उपस्थितीत संत महंतांच्या पवित्र वाणीनं उद्घोष होऊन स्पर्श करून यतीच्या हातचे कलशारोहण होणार आहे. आणि तत्प्रीत्यर्थ महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकारांची कीर्तन सेवा या मंडपात ते श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करत आहेत. त्यामध्ये आज मला ही सुवर्णसंधी आपण सगळ्यांनी दिली. माझे अत्यंत निकटवर्ती व्रजात विहार करण्यापासून ते स्वामींच्या फडावरती भजनानंदी जीवन जगेपर्यंत ज्यांनी निष्कपट संप्रदायपूर्वक आचारशुद्धीची सेवा केली असे भागवत कथा प्रवक्ते आदरणीय श्री गणेशानंदजी महाराज, या स्थानाचे स्थानाधिपती ठाणापती महंत श्रीनिवासजी महाराज, उपस्थित दोन पखावज वादक, अतिशय मोजून मापून अपेक्षित साथीचं वादन ते करतायत, पुढे करणार आहेत तास दीड तास. त्यांना मी धन्यवाद देतो. भागवताचार्य विष्णुकांत महाराज शास्त्री, पुन्हा भागवताचार्य
झालं. स्वामींचं नाव घेतलं मी. मृदंगाचार्य श्री गणेश महाराज जाधव, पांडुरंग महाराज आनंदे, पंचकृषीतील सर्व लोक, या चिठ्ठीच्या खुलाशाप्रमाणे मी नामोल्लेख केलेला आहे. मी कायदेशीर सुटलो. स्पीकर प्रकाश मंडप, अन्नदाते, मातृवर्ग पितृवर्ग, ग्रामीण भागातील पत्रकार, आत्ता ज्यांनी चाल गायली त्या दोघांनाही खूप धन्यवाद देतो की निवडलेल्या अभंगाच्या शब्दांचं आणि तत्वचिंतनाचं भावप्राकट्य कळून ज्यांनी गायलंय त्याला वेगळा आनंद प्राप्त होत असतो. विठ्ठल विठ्ठल काही दिवसांनी पखावजाच्या त्या पानाकडं वाजवणारे पुढे भविष्यात येणाऱ्या काळात ढोलला पूर्वी लाकूड होतं की नाही तसं येईल कालांतर धा धा, शक्यता नाकारता येत नाही. वाजवणाराचा आवाज किती पण असावा पण त्याला ट्विनिंग त्याची समकक्ष असली पाहिजे. लवेला, चाटीला, पुडीला, पानाला, मूळ स्वराच्या खर्जाला. जास्त कळणं त्रासदायक ठरतं, त्यातला माझा प्रकार आहे. आमचे जुने गोविंदराव डॉक्टर आता सेवा करतात की नाही मला माहीत नाही, पण बरेच दिवस मला या प्रभागात आणायचे. आणि एक शारदा का सरस्वती नावाची मुलगी होती, कुठलं तरी हा जवळचंच गाव आहे. तिने मला एक सैद्धांतिक प्रक्रियेतली शंका विचारली होती. हा परिसर वेदांत सूत्र परिभाषेचे पाठ ऐकणार आहे, हा बावळटांचा नाही आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा ते महादेव टेलर भजन म्हणायला असायचे, तुकाराम जिजा बिडवे असायचे, सुभाष महाराज पांचाळ पखवाज वाजवायचे. मी त्या पुरुषोत्तमपुरीवरून कलईत बसून गोळेगावला एक कीर्तनासाठी आलो होतो. साहेबराव महाराजांच्या गावी मी कीर्तन केले, समर्थ जांभेला कीर्तन केले, भेंडाळ्याला कीर्तन केले, घाणेगावला कीर्तन केले, बऱ्याच गावी केले. हे कीर्तन करत करत आज मी इथे दिवा लावणार आहे. हे वातावरण अतिशय सुंदर आहे. आपलं कीर्तन रंगलं पाहिजे, पुन्हा निमंत्रण आलं पाहिजे, ही माझी अजिबात भूमिका नाही. नाही रंगलं तरी चालेल, पुढे नाही बोलवलं तरी चालेल, मिळालेल्या संधीचं सोनं करावं एवढं मला कळतं. पुढचं वाक्य ऐका. मी कीर्तन तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात करणार नाही, तुमचं बरं होईल असं करणार आहे. आहेत ऐकणारे चांगले तयार आहेत, कानं तयार आहेत. त्यावेळेला करतल ध्वनी अचानक होतच नसतो, म्हणजे त्यांना रिस्पेक्टिव्ह मंडपात कसं राहायचंय वक्त्याशी हे चांगलं उमगतंय. आणि एवढा ध्वनी आपल्या जमलेल्या समाजाला पुष्कळ आहे. रात्री मी जवळच होतो तुमच्या सेलूला, त्या जयराम महाराजांनी निमंत्रण दिलं होतं, मोठा उत्सव होता. विणा घेतला आणि हाच अभंग निवडला. पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे न कीर्तन करताच मला द्रव्य प्राप्ती झाली. जी 1.5-2 तास ओरडूनही होत नाही, मागूनही मिळत नाही, त्यापेक्षा अधिक मला मिळालं. मी फोन करून जयराम महाराजाला सांगितलं मला एवढ्या पैशाची सवय नाही. ऐकताय ना तुम्ही सगळेजण, मोठ्या आवाजाची सवय नाही, जास्त द्रव्याची सवय नाही. त्यांनी प्रमाणात द्यावं, मी प्रमाणात घ्यावं. श्रीनिवास महाराज जाताना बुक्काच लावावा असा त्याचा अर्थ नाही. मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मधला मार्ग सांगतोय. काही चिंतन या होणाऱ्या तीर्थाबद्दल मी आत्ताच तुमच्या समोर वर्णन करतो. इथे समर्थांचं जांबण नावाचं गाव आहे. सूर्याजीपंत ठोसरांचे सुपुत्र थोरले गंगाधर. मला 101% खात्री की आतापर्यंतच्या वक्त्याकडनं हा विषय इथे झालेला नाही. थोरले चिरंजीव गंगाधर, करेक्ट, तिथे संस्था आहे आपली. पण तरी महाराजांना हे सगळं ठाऊक आहे असं नाही, म्हणजे बऱ्याच लोकांनाही माहिती असं नाही. थोरले गंगाधर, धाकटे नारायण,
नारायणानं बलदंड उपासना सुरू केली. 1100 मठांची स्थापना केली. हेतू एकच होता, महाराष्ट्र पुन्हा एकदा वैदिक सनातन राज्य व्हावं आणि भारत पुन्हा रामराज्य व्हावा, हा एक मूळ हेतू होता त्यांचा. गावागावातले कणाकणातले लोक सगळे एकत्रित केले. वृद्धोपकालाच्या दिशेनं लोकांना एकत्रित आणून आता काही परिवर्तनाचं काम करता येणार नाही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. जवळचं साक्षेपी चिंतन श्रीनिवासराव महाराजांना फायदेशीर ठरणार आहे. युवकांची टीम तयार केली. गावोगावी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा केल्या. काही दैवत उपासनेला उत्तम आहेत, काही दैवत अवघड आहेत. कालभैरव या देवतेची उपासना अवघड आहे. काली या भगवती देवीची उपासना अवघड आहे. भगवान श्री दत्तात्रेयांची उपासना करणं अत्यंत अवघड आहे, कठीण आहे. 2 नावं संतांना फार गोड वाटली. एक राकार उच्चार मात्रेनं पुनर्निर्याती पातकम राम, आणि दुसरं नाव आवडलं कृकर्षती कृष्ण किंवा हृहरती पापाणी, ज्याच्या स्मरणानं पापाचं क्षालन होतं. असे 2 नावं फार आवडले. दक्षिणेत उपासना रामानुज रामानंदांची असताना हे कबीर इत्यादी सर्व संत जे जे होऊन गेले ते रामबलभद्री आणि श्यामबलभद्री या परंपरेतले होऊन गेले. काही रामानंदीत, काही श्यामानंदी आहेत. तर रामानुज रामानंद हा साऊथ भक्तीतला प्रकार. दक्षिणेत अयोध्येपर्यंत प्रभू रामचंद्राची उपासना करणार आहे. कलिसंतरण उपनिषदात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आला. वारकरी संतांचं चातुर्य असं, एवढाही मंत्र लांबलचक होईल, कलियुगातले लोक कंटाळवाणे होणार आहेत, रोगानं त्रस्त होणार आहेत, अल्पायू होणार आहेत, दारिद्र्यात पडणार आहेत, नीती न्याय धर्म वर्ण लयाला जाणार आहे. यांना सोपं साधं सुटसुटीत परिवर्तनवादीन भलं करणारं नाव काय असावं, त्याचं शॉर्टकट केलं आणि शॉर्टबट स्वीट केलं, राम कृष्ण हरी. त्यातलं रामचिंतन समर्थांनी निवडलं. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. गणेशानंदजी ज्याची वाणी अशुद्ध आहे ते श्लोक म्हणताना म्हणतात पुढे आधी वधावा. ते दच ध झालं तर वधने म्हणजे मारणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भजन म्हणताना बोलताना वक्त्याला गायकाला शब्दांची मोठी जिम्मेदारी असते आणि ती सांभाळली पाहिजे. अव्याकरण मधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम भेषजमपत्य सहितम त्रयमिदं कृतम वरम न कृतम. औषध न घेता जगता येत नाही आणि चिद्रेच्या नावेत प्रवास करता येत नाही. तद्वत वैयाकरण जीवनाविना वाक्चातुर्य त्याला समाजासमोर मांडता येत नाही. रशाभ्याम नो नहा समानपदे रशच्या पुढे न चाणं केव्हा होतो हे ज्या वक्त्याला कळत नाही त्याची कीर्तनं आपण ऐकावीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांनी कोदंडधारी प्रभू रामचंद्र विठोबा रुक्माईला कोदंडधारी रामचंद्र सीता वल्लभ भरताग्रज नीट ऐका मर्यादा पुरुषोत्तम पूर्ण ब्रह्म सनातन प्रभू रामचंद्र आपलं उपास्य मानलं. समर्थांची कुलस्वामिनी तशी तुळजापूरची जगज्जननी जगदंबा. कुलस्वामी त्यांचा कणकगिरी पर्वतातील जेजुरीचा श्री खंडेराया मल्हारी म्हाळसा कांत शिवावतारच आहे तो, परंतु उपास्य प्रभू रामचंद्र. सगळ्यांचं चिंतन मी तुमच्या समोर मांडतो. तुम्ही मनपूर्वक ऐकत राहा, प्रसन्न राहा. मी तुम्हाला काही विचार देणार आहे, तुम्ही मला देणार आहेत, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. हे बऱ्याच लोकांना कळलं नाही. मला कीर्तनानंतर काही हे देणार आहेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. हे घेशी तेव्हा दिशी ऐसा अससी उदार. हे व्यवहारिक खातं ज्याला उमगलं त्यांनी दुकान घालावं, नाही तर निवांत वनात जाऊन वलकल घालावी. मी नेहमी सांगतो विनोदात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, न कळल्यास उदास विचारे. मला एकाने विचारलं, महाराज तुम्ही नेमके कोणत्या आखाड्याचे? मी त्यांना म्हणालो
सद आणि तत्पदाचं यथार्थ ज्ञान वेदांतात झालं तर मी निरंजनी आखाड्यातला, निरंजनी आम्ही बांधिले घर झालं, सूत्रही झालं, चिंतनही झालं, खूप मिळालं, समाधान वाटलं, मोठा गुरुकुल आश्रम झालं, ॲम्ब्युलन्स झाली, एखादी फॉर्च्युनर 2-3 इणवा माझ्याकडं आल्या, विद्यार्थी शिकायला लागले, शिष्यवर्ग वाढला, तर मी आनंद आखाडा. काही नाही मिळालं तर उदास आखाडा. आणि प्रयत्न करून निकामी झालो तर निर्मोही आखाडा. मी माझी चिंतन विषय संगती अजिबात बाजूला जाऊ देणार नाही. तुम्ही सगळे सावधान राहा. श्रोता वक्ता सावधाना भवंतु. केवळ विवाहातच सावधान सांगितलं नाही तर श्रोता वक्ता यांच्या नात्यातही सावधानतेचा इशारा दिलाय. जरा सावध. किंबहुना श्रूयताम देवदेवेश नारायण जगतपते. तुम्ही सगळे प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती आहात, नारायण सीता सावित्री गार्गी स्वरूप आहात. तुम्ही ऐकत राहा, मी सांगत राहतो. नाथांचा उपास्य श्रीखंड्या, आराध्य दत्तात्रय, पण कुलस्वामिनी एकवीरा देवी, शिवरायांची कुलस्वामिनी तुळजापूरवासिनी, कुलस्वामी खंडेराया, पण ग्रामदैवत घृष्णेश्वर. शंकराचार्यांच्या पीठात चंद्रमौलेश्वर महादेव दैवत आणि देवी शारदांबा. बद्रीनारायण गेलं तर पूर्णागिरी देवी आणि दैवत भगवान श्री नारायण. तीर्थ अलकनंदा. मुद्दा असा सांगतोय की प्रत्येक संत सत्पुरुष महापुरुषांचं कुलदैवत, कुलदेवीन उपास्य आणि ग्रामदैवत ही कशी असतात सरासरी चिंतन मांडलं. रामचंद्र सगळ्या जगाचं दैवत, पण रामचंद्राचं सूर्यनारायण दैवत. कृष्ण सगळ्या जगाचं दैवत, श्री महाराज कथेनं रसाळपण चिंतन मांडतायत, पण कृष्णाचाही कुलस्वामी खंडेराया. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्यप्रकाशम नित्यं बोधावरूढं परम विरलम श्रीकोटिकंदर्पदर्पम श्रीमन्मल्लारिराजं विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. अर्थसंगती या रेकॉर्डिंग नंतर तुम्ही सगळेजण शोधत राहा. असे हे दैवत नित्यं बोधावरूढं. कशावर आहेत ते? आपल्या बोधावर आहेत. कणकगिरी पर्वत म्हणजे सुवर्ण पर्वत, तिथे वास्तव्य करतायत. त्यांची अर्धांगिनी जगज्जननी भगवती कुलस्वामिनी म्हाळसा आहे. दुसरी बाणू आहे. बाणू म्हणजे वेणू आहे, वेणू म्हणजे बासरी आहे, म्हणजे भागवतातलं गोपी गीत आहे. विठ्ठल विठ्ठल ती वेणू आहे, ती विरली आहे, प्रसन्न झाली आहे आणि ती श्रीहरीला म्हणते, हरिहरातला अभेद मला स्वीकारायचा आहे. हरीने ओठावर धरून मला चुंबन दिलं, सप्तस्वराची फुंकर मारली, क्लीमची तार छेडली, वृंदावनी सारंग उत्पन्न झाला. शिवाकडे एकदा पाहायचंय की त्याचं स्वरूप काय, मला अनुभवायचंय हरी आणि हरात अभेद कसा आहे. ती वेणू आहे, ती बाणू आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. याला स्वतंत्र 7 दिवस 3-3, 2-2 तासाची ज्ञानसत्र चर्चा अपेक्षित आहे. शास्त्रचर्चा अवधार्य. कीर्तनात काय करणार? 9:30 पावणे 10 तर 9 ते 11च्या कीर्तनात चाली, भजन, प्रमाण, प्रास्ताविक यातच जातं. कमी काळात अधिक द्रव्य मिळण्याचा एकच उपाय, त्याचं नाव कीर्तन. म्हणून तरुणांना प्रार्थना, वेळ वाया घालू नका, इकडे जॉईन व्हा. नाही कळलं तुम्हाला? लवकर या. आणि अजून एक प्रकरण आहे, ज्यांचं होणं बाकी आहे त्यांनी फार काळ आता वाट पाहू नये. येणाऱ्या कुंभात संन्याशांची भरती करणे आहे. मी तुम्हाला 2 ॲड दिल्यात, यावर तुमचा शेवटी काय ठरवायचं तर ठरावा, वैयक्तिक घ्या. न मिळाल्यामुळे तसंच राहण्यापेक्षा न मिळाल्यामुळे लग्न न करणं म्हणजे संन्यास नाही, त्याला अनाश्रमी जीवन म्हणावं. काय म्हणावं? अनाश्रमी. ना ग्राहस्थ, न ब्रह्मचर्य, ना वानप्रस्थ, ना यतिसन्यस्त. तो अनाश्रमी. हा स्वतंत्र 5वा आहे. याबद्दल मला ठाऊक नाही, कोणी विद्वान आहेत त्यांना विचारा. कृष्ण परमात्म्याचा कुलस्वामी खंडेराय.
हे झालं चिंतन. आता एक राजा आणि एक संत ह्या जोड्या तुमच्या समोर सांगतो. श्री ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, आदिशक्ती चित्कला ब्रह्ममुक्ताई आणि समकक्ष त्या कालातील नरहरी महाराजापासून नामदेवरायांच्या जणाबाईपर्यंतचे सकल संत, सकल त्या शतकातील सकल संत, यांच्या काळात एक राजा होता. त्याचं नाव रामचंद्र. ज्ञानेश्वरीत नाव आहे त्याचं यदुवंश विलासू. मला वाटतं कामापुरतं एवढं पुरं झालं. यदुवंश विलासू. यदू यादव, यादवांचं पुढे जाधव, त्या वंशातला तो राजा आणि ज्ञानोबाराय आणि भूमंडळी असं वर्णन आहे महाराष्ट्राचं ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीत. म्हणजे संतांनी वाङ्मय तर लिहिलंच, पण आपला प्रदेश, आपली वाणी, आपली भाषा आणि आपला धर्म जागृत ठेवला. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. जगद्गुरु तुकोबार आणि समर्थांच्या काळात एक असा चक्रवर्ती राजा की त्यांचं वर्णन करताना प्रतिपचंद्र लेखे व वर्धे विष्णू वंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते इंद्रजम जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज आहे. मराठी सांगू. शिवरायांचे 8वावे बोलणे, शिवरायांचे 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, धर्मस्थापनेचे नर, तेथे ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. देवी भगवती तुझा तू वाढवी राजा, म्लेंच्या संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया आनंदवन भुवणी. आणि लोकांना हे नाजूक साजूक पण कळलं नाही, त्यांना वेगळं सांगतो. ओम नमो जगदंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुन्यातान, डफावर थाप तुंतुन्यातान. टाळ वाजवा. गावाला श्रीनिवास भक्त अवतरला, गजानन बाबा आले गावाला हाजी. हे असं करून तर मी रोज जगू शकतो. मी एक वाक्य बोलू का? महाराष्ट्रात 2च पवाडे ताकदीनं शहारे आणि वीरश्री निर्माण करतात. धर्मवीर महाराज संभाजीराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा. 2च. पोवाडा म्हणजे गुणानुवाद आणि पोवाडा म्हणजे वीरश्री. तानाजी ओरडले, यशवंती वर्धा, खांडोळे करील. थरथर कापली. इतिहासात ही वाक्य गोष्ट खरी का खोटी? मी इतिहासाचा अभ्यासक नाही. यशवंती परत आली, थरथर कापत होती. ही वीरश्री, यशवंती. वीरश्री हाताच्या मुठी ओळतात. तेव्हा ते जर म्हटले असते ना, बेटा यशवंती वर जातेस का ग? हे निबळटांचं काम नव्हतं ते. आणि तुम्ही आम्ही जे स्वेटर कानाला बांधून जे गारव्यात भयभीत इथे होऊन आलात, बरं झालं तुम्ही शिवरायांच्या काळात नव्हते. किल्ले गेले असते आपले. उघड्या डोंगर दऱ्यात, वना रानात, घोड्यावर टापा टाकत, तलवारी घेऊन नंगाणा तुम्ही कधी फिरले असते? त्यापेक्षा तुमच्यापेक्षा उघडा मी परवडलो. हे तुम्ही तुमचं समजून घ्या. आपुले आपण करा सोडत. म्हणून तुम्ही फक्त, आम्ही फक्त महाराजांचं नावच घ्यावं. कृतीच्या बाबतीत आपण शून्य आहेत. पुड्या खातो, गुटखे खातो, तंबाखू खातो, सिगारेट ओढतो, बलात्कार करतो, करप्टेड आपण, प्रदूषित राजकारण, अस्वच्छता. आणि आपण काय महाराजांचं आचरण करणार आहेत? महाराज महाराजच. एक वाक्य बोलतो, कृष्णचंद्र परमात्म्याची जेवढी ख्याती, भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हरिश्चंद्राची जेवढी भगीरथाची ख्याती, तितकीच ख्याती छत्रपती शिवरायांची ख्याती. क्षमा मागतो, संत आणि सत्पुरुष महाराष्ट्राला उमगले नाहीत.
नीटनेटके उमगलेले नाहीत. त्यांचंही त्या काळात गुरुत्व स्वीकारलं. जगद्गुरु तुकोबा यांचं. मी संत आणि राजे सांगतोय, कालो वा कालनम्राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयमाभूत राजा कालस्य कर्म. रामचंद्र राजा आणि संत वशिष्ठ. कृष्णचंद्र राजा पण संत सांदीपाणी आणि गर्गमुनी. मला वाटतं कामापुरत्या जोड्या झाल्या. राजा हरिश्चंद्र, संत विश्वामित्र. समीकरण जोडतोय आपण सोपी सोपी. आदिगुरु शंकराचार्य आणि राजा सुधन्वा. आता पुढचं वाक्य ऐका स्वामी गणेशानंद आणि श्रीनिवासजी. महाराष्ट्रात आणि भारतात ज्या काळात असे सप्ताहहून धर्म वातावरण निर्माण होईल, लोक धर्मानुकूल वर्तन करतील, स्त्रिया सदाचरण करतील, ब्रह्मचर्य पोरं व्रत पाळतील, गृहस्थ लोक नीट राहतील, यती आपला आचार पाळतील, कथा कीर्तन यज्ञयागादी क्रियेनं स्थापनेनं समाज प्रफुल्लित होईल, त्या काळात धर्मसत्ता राजसत्ता एकत्र येते. आणि धर्मसत्ता राजसत्ता एकत्र आली की पुन्हा शिवराज्य रामराज्य होतं. या लोकमान्य टिळकांना मंडाल्याच्या तुरुंगात घातलं. गांभीर्याचं चिंतन ऐका. ब्रिटिशांची आक्रमण झाली, महाराष्ट्र कफल्लक झाला. आधी मुघलांनी पिळून काढला, नंतर तो इंग्रजांच्या तावडीत सापडला. कितीतरी ओशाळत होते, किंचाळ्या कानावर पडत होत्या, बलात्कार होत होते, गावं तोडल्या जात होती, मंदिरावर अतिक्रमण होत होते. आपण नेमके कोणत्या एक्झॅक्टली वर्णातले हे सांगणंही त्या काळात अत्यंत अशक्य भयावह होतं. प्रत्येकाला आपापली आबरू रक्षण करणं त्या काळात नैतिक कर्तव्य वाटत होतं. लोक घाबरत होती, भीत होती, डगमगत होती, काही लढत होती. त्यात मदनलाल धिंगरा, बाबू गिणू, लालपाल बाल आणि लोकमान्य हे डगमगले नाही. हे लोहपुरुष, हे कडक स्वभावाचे जहाल मतवादी आणि सहनशीलता असे दोन टप्पे आहेत. श्री गांधींच्या बद्दलही आपण अर्वाच्य नाही बोललं पाहिजे. महान आत्मा यशसा इति महात्मा. काही पण असू देत, पण अंतःसमयाच्या प्रसंगाला भगवत नाम ज्यांच्या मुखावरती येतं ती सत्पुरुषच असतात. अंतीचे मती ते साचपण पुढील ये गती. कुठल्याही कर्तव्यानं एखादा माणूस त्या त्या पदावरती सत्पुरुष होऊ शकतो. त्याला गंध माळ संप्रदाय, काही केश दाढी जटा मुंडन शेंडी दंडकमंडलू श्वेतवस्त्र असा काही प्रतिबंध नसतो. एखादा सत्पुरुष कुठल्याही कुळात त्याच्या त्याच्या आचरणाने सत्पुरुष होऊ शकतो. म्हणून आपण कोणाबद्दल टीका टिप्पणी निंदा नालस्ती बहुधा कीर्तनात तरी करू नये अशी निदान माझी मानसिकता आहे. यावर तुमची सगळ्यांची मर्जी. हालमतीवादी होते, कधी कधी जिन्सीवाले त्यांना पावय आणून देत होते. ते तसे विप्रकुळातले, पण सामाजिक समरसता त्यांना आवडत होती. ब्रिटिशांच्या काळात त्यांना मंडलाच्या तुरुंगात टाकण्यात आलं आणि ही वार्ता सेगावीच्या योग्याच्या कानावरती आली. हा विषय झाला इथे. सेगावीच्या एका तटस्थ योग्याच्या कानावरती गोष्ट आली. आता संन्याशांच्या काही स्टेप सांगतो. एक कुटीचक, बहुदृक, हंस, परमहंस, विद्वत, तुर्यातीत आणि अवधूत. अवधूत ज्यांचा संन्यास आहे त्यांना वर्ण, जाती, कुळ, गाव, लिंग भेदाच्या पलीकड त्यांचं वर्तन असतं. त्यांना ना सोवळ ना ओवळ, असो ऐसा कोठे, आठवची नाही देहेची विदेही भोगुदशा. मग या यादीत कोण कोण आहेत? पंत महाराज बाळे कुंद्रीकर, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, सेगावीचे गजानन महाराज, साईचे शिर्डीचे साईनाथ, अजून काही सत्पुरुष पावसचे स्वामी समर्थ, पुण्यातल्या धनकवडीचे स्वारगेटकडे जाताना शंकर महाराज. सत्पुरुषांची यादी ही. विदर्भात गोमाजी महाराज, ही सत्पुरुष आहेत. सत्पुरुषांना बंधन नाही, कुठे खावं कुठे प्यावं. एहळे गावीची तुकामाई, उपाख्य ब्रह्मानंद स्वामी. ही तपस्व्यांची यादी आहे, योग्यांची यादी आहे, ही सिद्धांची यावगी आहे. ही मोठ्या स्टेपला पोहोचतील लोक आहेत. विमानातून प्रवास करताना वेड्या बाबळीचे, गुलाबाची, मोगऱ्याची, सेवंतीची आणि वटवृक्षाची झाडं सारखी समान हिरवी दिसतात. मानसिक विचाराची पोक्तेपणा तयार झाली की जगत त्याला समान वाटत असतं, समान वाटत असतं. म्हणून या दर्जाला पोहोचलेली ही परमहंस होती. त्यातले सेगावीचे गजानन महाराज. फक्त कौपीनवंतो खलु भाग्यवंत. इंद्रिय रक्षणार्थ फक्त एक लंगोटी लावलेली
आणि एक त्यांचा हात असा आहे, तर्पण करतायत ते, आणि एक हात असा आहे. जरा मुद्रा नीट पाहत जा, चित्रातल्या वाचत जा. व्यंकटाची कथा पहा, समर्थ गजानन महाराज पहा, ती अंगावर धावणारी गाय पहा, पिसळलेला अश्व पहा. जरा कोणीतरी नीटनेटकं पहा. हे आपले लोक ठराविक वाचनापेक्षा बहुआयामी वाचन करतच नाहीत, हे दुर्दैव आहे. आपलं चांगलंच आहे, पण बाकीचं वाईट म्हणण्याचा अधिकार कृपया देवाने आपल्याला दिलेला नाही आहे, आणि तो करू नये. ज्याचं जे उत्तम आहे ते स्वीकारलं पाहिजे. थोडं गांभीर्य ठेवा, कीर्तनात शांतता ठेवा. मी एका विशिष्ट चरित्राकडे तुम्हाला घेऊन चाललोय, तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट करणार आहे आणि योग्या दुर्लभ अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करणार आहे. असे काही भांडण आहेत काय? त्यांचं तसं काही मिठेपर्यंत मी जाऊन येऊ का? मग नको. विठ्ठल विठ्ठल परमश्रेष्ठ गजानन महाराजांना दुःख वाटलं. आणि ऐका ऐका, चांगलं कर्म करणाऱ्याला अडचण आल्यावर योग्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अत्यंत प्रेमाने काय असेल ते मिठवा. वादविवाद, चेष्टा, मस्करी कोणाची नको आपल्याला. नाही कोणी का असेल. आणि तुम्ही जाऊन काय करणार आहात? समर्थ सद्गुरू योगीराज श्री गजानन महाराजांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा भरल्या आणि वार्ता कळली की मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांना टाकण्यात आलं. म्हणून स्वारीने पायी पायी यात्रा करत, मी तुम्हाला रस्ता सांगतो, विदर्भातून ते मनमाड, येवला, पाटोदा नावाचं गाव आहे, तिथे आनंदीनाथ स्वामींना भेटले, साईंना आलिंगन दिलं आणि पुढे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. पायस म्हणजे आळवलेलं, घट्ट केलेलं दूध, त्यात टाकलेली कल्पी खडी साखर आणि श्री गजानन महाराजानं त्याच्यावर टाकलेला दृष्टिक्षेप, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले. ते दूध दिलं. कारागृहात निरोप दिला की लोकमान्यांना सांगा सेगावीचा परमहंस आला होता. त्या काळात स्वतःला हरिभक्तिपरायण, आदरणीय, परमपूजनीय, श्रद्धेय असं लिहिण्याची प्रथा नव्हती. सेगावीचा एक परमहंस आला होता आणि त्यांनी हा पायस पदार्थ प्रसाद तुम्हाला दिलाय. विठ्ठल विठ्ठल कारागृहाचं भय मानू नका. कारागृहस तुमचं साधनेचं केंद्र होईल. वाक्य नीट ऐका. कारागृहाचं भय मानू नका. कारागृहस तुमच्या जीवनपटाच्या परिवर्तनाचं साधना केंद्र होईल. गजानन महाराजांचं वाक्य. तुम्ही बाळं बखरी वाचा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. दासगणूदादांनी हे प्रकरण अतिशय सुंदर उत्तम रेखाटलं, लिहिलं, प्रसाद दिला आणि लोकमान्यांना गदगद झालं. लोहपुरुष एवढा मोठा धिप्पाड, पण जेव्हा ज्याच्यावर जी पाळी येते तेव्हा त्यालाच ते सगळं निपटावं लागतं. कवच आश्रय, हँड क्लोज घातल्यावर जसा करंट बसत नाही तसं संत आणि योग्यांच्या कृपेनं ती दाहकता अंगाला लागत नाही. वाक्य कळलं तुम्हाला? करंट लागत नाही. दाहकता असतेच, पण प्रतिवरोध तयार होतो त्याचा. कंडक्टर अँड सेमी कंडक्टर.
वाहक धातू आणि अवाहक धातू. गजानन महाराजाला तो प्रसाद दिल्यानंतर आनंद वाटला आणि गणगणगणात बोते करत परमहंस बाहेर पडले. विदर्भात आले. किंचाळणाऱ्या घोड्याच्या पाठून हात फिरवला आणि घोडं स्वामींच्या पायाला चाटू लागलं. तिकडे लोकमान्यांच्या बाबतीत तो प्रसाद देण्यात आला तेव्हा एक भावप्राकट्ये, कुठल्याही संतांचं वाङ्मय नाही पण शब्दरचना उत्तम आहे. गजानना श्री गजानना गजानना श्री गजानना टिळकांनाही प्रसाद देऊनी कर्मयोग घडविला गजानना श्री गजानना ते ना दे ना दे लोकमान्यांना दुःख भय न वाटता लोकमान्यांनी लेखणी सिद्ध केली आणि लोकमान्यांच्या लेखणीतनं गीतेवरील भाष्य लिहिताना मंडालेच्या तुरुंगात लोकमान्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ही कृपा संत गजानन महाराजांची कृपा. आता तुम्हाला हे का सांगतो मी, एका योग्याची कृपा झाली की तुमच्याही जीवनात तुमचं येणारं भय संकट काय जे असेल ना ते येणाऱ्या त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कालापासून ते जावत कालपर्यंत चंद्र सूर्य आहेत तावत कालपर्यंत पंचकृषीच्या लोकाला सुख आणि आनंदच प्राप्त होईल ही भावना व्यक्त करतो. काय होतं, पत्रिकेतलं चिंतन वाचलं पाहिजे, कशा प्रतिसप्ताह कशासाठी आहे, प्रयोजन काय, आणि मग त्याचं चिंतन करून पुढे जावं. असे काही योगी आहेत. आता भाव असा आहे ज्ञानोबरायांचा, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. आता योग्यातला योगी दुर्लभ देखिला लोकमान्यांनी. योग्यातला दुर्लभ योगी तुम्ही पाहणार आहात स्वइंजणा गावातले मातृपितृवर्ग सज्जन श्रोते हरिभक्त कथा कीर्तनकार प्रवचनकार सगळेजण. आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांना सगळे संत श्रेष्ठ आहेत. आपल्याकडं भय नाही, विरोध नाही, गट नाही, तट नाही, प्रत्यावाय नाही, प्रतिबंध नाही, तारीचं कुंपण नाही. जे संत आहेत ते संत आहेत. नाही कळलं तुम्हाला? इंग्रजीत सांगू, आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. महाराष्ट्रातल्या संतांनी आपलं मन हरित रिकामं ठेवलं नाही, ते हरी राममय केलं. म्हणूनच त्यांच्या मूर्तींची पुढे पूजा आहे, नैवेद्य आहे, कुलधर्म कुलाचार आहे. टिळकांना प्रसाद दिल्यावर त्यांना आनंद मिळाला, हे असं होऊ देतील थोडंच. विठ्ठल विठ्ठल आता थोडं चिंतन माझं कंटाळवाण होईल. तुम्हाला वेळ झाला की मला सांगा, मी त्याच्या आतमर्यादेत थांबेल. म्हणजे लोक उठून जाण्यापेक्षा, मोर्चा निघण्यापेक्षा, विरोधकांनी वरडण्यापेक्षा आपण इज्जतीत राजीनामा दिला खूप चांगला असतो. अटलजींच्या लक्षात आलं की 13 दिवसाच्या नंतर आपल्याला बहुमत मिळत नाही. मोठा मनुष्य लगेच राष्ट्रपतीकडे राजीनामा सभापतीकडे दिला. मोठी माणसं लाजत नसतात, आलं संकट की बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. तसं आपण फार वेळ कीर्तन करणार तरी काय मजा आहे. 3 तास ओरडलं तरी तेवढेच मिळणार आहेत, आणि 1.25 तास केलं तरी तेवढेच मिळणार आहेत प्रेमाचे लोक आपल्याला. कशासाठी विनाकारण प्रयास करायचा. इथे श्री महाराज कथा सांगतायत. वा, गोपींचं पण हे चॅलेंज आहे. ब्रह्म्याला, उत्पत्तीकर्त्याला, जगन्नियंत्याला, प्रजापतीला तुम्हाला हे ब्रह्म अनुभवता येणार नाही, ते आम्हाला अनुभवता येतं. त्यात गोपीगीतात भांडतात. अटति यद्भवानन्हि काननम् त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम् कुटिलकुन्तलम्
ते जडबुदीक्षतां भस्मकुदृशां हरे राम हरे राम सनातन ब्रह्म आम्ही अनुभवलंय, योग्यांना अनुभवता येत नाही. आम्ही आमच्या हृदय कमल परागात त्याला साठवलंय. अटती यद्भवान नन्ही काननम. त्या ब्रह्मदेवाला म्हणतात, हे जगत उत्पत्ती करत्या तू पागल आहेस. पश्मक्रुद्ध श्याम. का? या पापण्यातून निर्माण केल्याशा शरीराला आणि व्यत्यय करतात. त्या देवाला पाहताना झाकतात उघडतात, झाकतात उघडतात. देवाला पाहताना या पापण्या आडव्या आल्या की वाटतं हे निर्माण करणारा पागल आहे, तू पागल आहेस. योग्यांना दुर्लभ आहे तो श्रीहरी. योग्याचे मानसी उमरडोनी जाय, योग्याचे ध्यानी ध्याता आणि तू आम्हापासी. हे संतांचं चॅलेंज आहे, संतांचं चॅलेंज आहे. ज्ञानोबा म्हणतात, हे सज्जनी, हे साजनी, हे मैत्रिणी, हे बुद्धी, हे जीवलगे. सज्जनी सत शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे. सतजनी, सज्जनी, साजणी. ही साजणी कोण आहे? ज्ञानोबा आहे. कधी कॉलेजला नाही, कधी डबल सीट नाही, कधी ट्विटरवर नाही, कधी ऑनलाईन नाही, कधी फेसबुकला नाही. मग ही कोण आहे मैत्रिणी? ही बुद्धी आहे, निश्चयात्मिका बुद्धी. ही त्या बुद्धीला सांगतात, जगाला हा अनुभवणं कठीण आहे, पण हे बुद्धी मी मात्र माझ्या श्रीगुरूंच्या कृपेनं, आईवडिलांच्या अनुकंपेनं, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, योगी या शब्दात व्याकरण शिकणारे सगळे स्वामींच्या कृपेनं आमचे हरीश चैतन्यानंद स्वामीजी एक विद्वत वरेण्य प्रचुर पंडित, सहिष्णुतावादी, सरळ तरळ स्वच्छ प्रेममूर्ती आणि विशाल हृदयाची व्यक्ती आहे ती. मी अनेक वेळेला गुरुदेव आश्रमला पळसखेडला जेव्हा जातो तेव्हा प्रेमभरे अंतःकरणानं ते मला आलिंगन देतात, जवळ घेतात. मी बऱ्याच वेळेला मुक्कामाला तिथे जातो येतो, अजूनही जातो. एक यती आहेत, काशाय वस्त्रातली व्यक्ती कोणी असो त्याला वंदनीय मानावं असं युधिष्ठिराला भगवान महाभारतात सांगतात.
तो सर्व पूज्य मानावा. आपल्याकडे एक प्रमाण व लोक ठुकून सांगतात, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना. दुसरे एक प्रमाण माझ्याकडून ऐकणार, संन्यासी धर्माची जे करी ते निंदा, ते नाही गोविंदा आवडत. हेही येऊ दे तुला कधी कधी. विठ्ठल विठ्ठल लोकांना जे जास्त ठाऊक आहे ते ठासून सांगतात, जे माहिती नाही त्याबद्दल तसंच ठेवतात. ते योग याग विधी, आपल्याला यज्ञ होम हवनाची काय गरज आहे असं म्हणणारा एक कीर्तनकार आपल्या सध्या वर्ग आहे. काय आवश्यकता आहे आपल्याला? आणि अप्रमाण योग याग विधी. अरे पण दुसरं प्रमाण आहे, करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. एकांगीचा आरडाओरडा करायचा विनाकारणच. हा जरा दृष्टी व्यापक असली पाहिजे. मी तर प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला जेवढं उमगलंय तेवढं मला अजून काहीही कळलेलं नाही. उमगलंच नाही म्हणून तर फिरतोय. कळल्यावर फिरण कशाला मारायला? एकाच जागेवर सगळं येईन, ट्रँकरने ट्रकाने माल आला की थांबायचा, आनंद घ्यायचा. मला एकाने विचारलं, तुम्ही एवढं फिरता का? म्हणलं, जन्मताच माझ्या पायात चक्र आणि हातात शंख असल्यामुळे हा माझा योग आहे. हा बारकावा ज्यांना कळला नाही ते काल्या दिवशी प्रसादाला या. योग शब्दात युज धातूचा अर्थ आहे जोडणे. काय जोडणे? जीवानी शिवासी एक रूप होणे. युज धातूचा अर्थ जोडणे. हे चॅनल वायर या स्पीकरवाल्याला विचारा, ती चांगले त्या इलेक्ट्रॉनमधले तज्ज्ञ असावेत. हे वायर जर डिस्कनेक्ट केलं तर काय हो, ऐकणाऱ्यांच्या कानावर आवाज जाईल. हे सोपं. मर्क्युरी हेपर लॅम्प सोडियम हेपर लॅम्प लावल्या, त्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन तारा गेल्या, त्यातलं एक वायर जर आपण डिस्कनेक्ट केलं तर प्रकाश पडेल का हो? काय करावं लागेल? त्याला जोडावं लागेल. जीवाने शिवाला जोडणे म्हणजे योग. आताही लोक योग करतात पण असं योग केला पाहिजे, पण हा योग लोक जगण्यासाठी करतात, देवाला जोडण्यासाठी नाही. लोक कसा करतात योग? आता जगण्यासाठी, देवाला जोडण्यासाठी नाही. तुम्ही आला तो योग नाही, योगा योग आहे. पण कीर्तनात तुम्ही मला शांतता देतायत, हा अमृत योग आहे. आता हे मराठी ज्यांना कळत नाही त्याला मी अजून कोणत्या लेव्हलला बोलू मला काही समजत. यापेक्षा खालच्या लेव्हलला मला काही सांगता येणार नाही. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या फायद्याची उभी आहे. विठ्ठल योग्यांना दुर्लभ आहे, पण साजणी मी पाहिला. बुद्धीला सांगतात मी पाहिला. आता हा पाहिला कुठे ते प्रमाण तुम्हाला माहिती आहे. आता हे चिंतन पहाटे सकाळी फळावर कीर्तन करण्याची पद्धती. मग रात्री का निवडला अभंग अशी दुसरी शंका तुम्हाला यायला पाहिजे. त्याचं कारण आहे, आपल्या जीवनात तुम्हाला मला प्राज्ञतेची पहाट होणं बाकी. म्हणून नाही कळलं? नाही कळलं? बुद्धीच्या विकासाची पहाट अजून अपेक्षित आहे. म्हणून आज आपण प्रयत्न करू, योगी गजानन महाराजांच्या सिद्धस्थानात पवित्र भूमीमध्ये प्रार्थना करू. आपण आज योग्यांच्या संबंधानं चिंतन आपण करतोय, तर त्यांना प्रार्थना केली पाहिजे की आजपासून माझा आनंदाचा दिवस जाऊ देत, ब्रह्मसाकार होऊ देत, मला कळू देत, जरा त्याच्याशी एकरूप मी होऊ देत, कनेक्ट होऊ देत, अशी प्रार्थना करायची. देव 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 काय? चांगुलपणाने वागणं म्हणजे देव. उत्तम वागणं, स्वैरीनं वागणं, करेप्टेड न राहणं, बलात्कार न करणं, झाडं न तोडणं, गायींच्या कत्तली न करणं, त्यांच्या वंशांना न कापणं, केर कचरा न टाकणं, पाणी स्वच्छ ठेवणं, चांगुलपणानं वागणं म्हणजे ब्रह्म, संत, देव, ईश्वर. आपण नाही म्हणतो त्या गावात तो माणूस देव माणूस आहे, भला माणूस आहे. तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मान भले. योगी या दुर्लभ तो म्या देखील असा. हे प्रकरण आहे पंढरपुरातलं. 13व्या शतकात 12व्या शतकात सगळे संत रावळात गेले आणि प्रसंग असा होता, तिथं हा दाढी जटाधारी बाबा आला. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. पुष्पदंतांनी लिहिलं. एकटा नाही आला, उमेला बरोबर आणलं. कसा आला? संत वर्णन करतात काकडार्थी प्रकरणात. तुम्ही म्हणावं एक एवढं चौकडा असं मला वाटतं.
शब्दानं उपलक्षणानं सगळे देव आले जोडून हात. आणि त्या प्रसंगाला त्रिशूळ डमरू घेऊणी आला गिरजेचा कांत. कांत मालक भ्रतार पती यजमान, हल्ली मराठीत कारभारी नोवरा. उमेला विचारलं, उमे तुला कसं वाटतं? ती म्हणली, बाई जगात सगळं पाहिलं पण असं अलौकिक अफलातून हे पहिल्यांदा पाहते. गवा वृंदकानंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम. आता मला त्याला पाहिल्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलावं ही वाणीच आता बोलत नाही, मुकावली. हे उमेचं वाक्य. शांत झाली ती. आणि तेवढ्यात त्याच लाईनमध्ये त्याच ओळीत ज्ञानोबारायासारखे ज्ञानदेव वैष्णव मोठा कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबाराय उपस्थित होते. सगळे बरोबर होते समकक्ष संत त्या काळातले. आणि ते म्हणायला लागले बुद्धीला, योगिया दुर्लभ देखिला साजणी, आणि पाहता पाहता मना न पुरे धनी. पाहता पाहता शब्दाचा अर्थ असा, एकदा याने पाहिलं, नंतर अंतःचक्षु पटलाने पाहिलं, दोन डोळ्यांनी पाहिलं. पाहता पाहता मना न पुरे धनी म्हणजे अवर्णनीय ठरला, अगोचर ठरला. श्रुती वेद उपनिषदांची जी अवस्था झाली तीच माझ्याबद्दल झाली म्हणतात. काय बोलू त्याच्याबद्दल? ज्ञानोबारायची उभे सांगा की पूर्ण. मनाची नखी न लगे, आहा विठ्ठल विठ्ठल. ठराविक अशा काही भागातच कीर्तन घेऊन उरलेलं जीवन घालवं असं वाटतं. लोक कमी असू देत, द्रव्य कमी असू देत, काही आवश्यकता नाही. आपल्याला जगण्यापुरतं असलं म्हणजे पुष्कळ झालं. हे वेचे म्हणजे संत वचन पाठ नसलेले खूप प्रसिद्ध आहेत. विठ्ठल विठ्ठल. वाक्य तुम्हाला उमगलं नाही? संत वचन संत वेचे पाठ नसलेली माणसं फार प्रसिद्ध आहेत. आणि संत वाङ्मय मुखावर प्रसिद्ध असू नाही हे लोक अप्रसिद्ध आहेत. त्याचं कारणच असं आहे, सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंदी. हा तुझा दरबारच तुझ्या हातानं तू करप्टेड केलास आणि तो नीटका निर्मळ स्वच्छता अभियान करण्यासाठी संत आलेत. विठ्ठल. बुद्धी काय प्रामाण्यवादानं चर्चा करणार तुझ्याबद्दल, पण मी प्रयत्न केलाय. ही इंद्रिय आहेत ना घातक आहेत. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस आपी करशती वा नापी करशती. हे धोके देतात बड्या बड्याला. ज्ञानोबारायांचा भाव तोच आहे. व्यास याज्ञवल्क्यांच्या सारखा धोका देतात. घातक आहेत. हल्लीच्या सुधारित भाषेत सैराट आहेत. ती कधी झिंगाट घालतील सांगता येणार नाही. म्हणून हे तुझं काम नाही. प्रयत्न कर, तुझं काम नाही. आणि चांचल्य व्रत स्वीकारलेलं जे मन आहे ते चिरस्थिर होत नाही. असे 3 भाव झाले. आता दुसरं प्रकरण असे, दुसरं चरण आहे. म्हणा ना. देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला
हे पुन्हा इथे देखिला वर पाहता पाहता पश्य पाहणे या अर्थाने दृश्य देखणे दोन भाव आहेत. आता कशाला पाहावं? जे पाहण्यास योग्य त्याला पाहणं, त्याचं नाव देखणं. निरखिती गेली हो. आणि यमुनेच्या तीरावर ते स्वरूप पाहिलं. घुंगराळे केस, लाल बुंद ओठ, नेत्र कमलाकार, गालावरती खळी पडलेली, पाचूसारखा पितांबर, बाजूबंद बांधलेले, लाल बुंद ओठावर बासरी, स्वर छेडला आणि जगाला वेळ लावलं. कानातली कर्णफुल, त्यावर सूर्यकिरणाची प्रभा आणि ते परावर्तित गालावरती परमात्म्याने स्मितहास्य केलं. बासमती तांदळासारख्या धवल शुभ्र दंतपंगती पाहिल्या आणि सगळ्या जगाला वेळ लागलं. असा परमात्मा पाहताना गोपींची वृत्ती अशी आहे, निरीखिती गेली, पुन्हा पुन्हा पाहत गेले, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं जे देखणं आहे ते पाहता पाहणे दुरी सारुनिया, म्हणजे पाहत्याचं पाहणे पण बाजूला सारून पाहणं. विठ्ठल विठ्ठल आता वर चिंतन केलंय साजणी आणि माऊलींची खुवी बघा ना. इथे म्हणतायत माये, थोडाच भाव सांगतो आणि थांबतो मी. माये, मला भयंकर गरमायला लागलंय, घाम यायला लागलाय. माये वर बुद्धी, आता माये. आता माये सांगत असताना हार का गरम होतंय पण बरं वाटतंय. 1.5-2 वर्षानंतर हार मिळाले तेवढे गरमत आहे पण करमत आहे. बरं एक काळा विठ्ठल असे 10 वाजले जण 8 ते 10 कीर्तन आहे. विनाकारण वेळ होईल माझ्याकडनं, ऐकणारे लोक नाराज होऊन जातील. थोडे 8:30 आहे का? नाही बाबा, परवडत नाही. म्हणजे परवडत नाही म्हणजे द्रव्याबद्दल बोललो नाही, मला पाठीला मुंग्या येतात म्हणून म्हणलं, बाकी काही ना त्रास होतो. लोकांना परवडत नाही म्हणलं की द्रव्येन सर्वे वशः सर्वे जनाः कांचनम आश्रयन्ते असा अर्थ लावतात. असं काही नाही. मी ना त्यातला, मी आपलं मस्तीत जीवन जगतो. एक हिंदी वाक्प्रचार मला आठवतो स्वामीजी. तो वाक्प्रचार असा आहे, अरे आग लगे वस्ती में और साधु अपने मस्ती में. मी कीर्तनात मस्तीत करतो. ही आपली माणसं, आपली माती, यांना काही कळावं याकरता प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. विषय चाललाय माये. आता ज्या मायेनं सगळ्या जगावर आच्छादन केलं, ऐकताय ना? सोपं सांगू, आवरण केलं. आच्छादन मराठी सांगू, अजून पडदा टाकला. तो पडदा काढणं म्हणजे आवरण काढणं. विक्षेप काढला की चैतन्य आतच आहे. त्याचे 2 प्रकार आहेत, एक कूटस्थ आणि एक ब्रह्मचैतन्य. तुम्ही सगळे ज्ञानीच आहे, तिकडं ऐकणारा वर्ग आहे चांगला. हा, इकडे असं कोण्या बुवाचं काम नाही बुवा. इकडे विठ्ठल आता ऐका ना, हरी सर्वगत सदा सम, हे कुठंच आहे का ब्रह्मचैतन्य? वा, हे असे ऐकणारे. पाठाचं ज्यांनी ऐकलंय त्याची पाठ गळत नसती. ज्याच्या पाठाचा अभाव आहे त्याचा नुसता परिपाठ आहे. व्यापक आहे ते. आणि कुटस्थ कसं आहे? हा विठ्ठल मायेला चॅलेंज करतायत ते. मायेला सगळं जग भिलंय. मला प्रमाण येणार लक्षात, त्यामुळे भीतोय मी. ते सांभाळी पण त्याचं हे काय?
नाही हा म्हणा ना तेवढं म्हणा ना बाबा. सांभाळी सांभाळी आपुली माया, माया सांभाळी सांभाळी आपली ही माया, आपुली ही माया, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, सांभाळी सांभाळी आपुली माया, आम्हाची का भय भीत केले, आम्हाची का भय भीत केले, सांभाळी सांभाळी आपुली माया, सांभाळी सांभाळी आपुली माया, आम्हाची का भय भीत केले, आम्हाची का भय भीत, सांभाळी सांभाळी आपुली माया, प्रश्न इथे आम्हासी का भयभीत केले देवा, हे तुझंच काम आहे. आणि ही माया तू सांभाळू शकतो, आम्ही सांभाळू शकत नाहीत. कधी कधी माणसं म्हणतात ना व्यवहारात, ए बाबा आम्ही सांगून मजा नाही, तुझ्या बायकोला तूच सांग. आमच्या डोक्याच्या बाहेरचं प्रकरण आहे. तिच्या आम्ही नादी लागत नाही. तिच्या खत खोडी तुलाच माहिती आणि तुझ्या सगळ्या खोडी तिलाच माहिती आहेत. ती सुद्धा त्याच्या सत्यानं सत्ताधीश आहे ना. ती कुठून आली? त्याच्या सत्यानं सत्ताधीश आहे. बस आता आपल्याला 7 दिवस पाहिजेत गाड्या बसायला. आपली यादीच निवडा. मारुती महाराज तुंतुने शास्त्री, शेखर महाराज, राऊत महाराज, आमचे पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, मनेश भाऊ आणि हरी चैतन्य महाराजांना मग मीड लिंबू एक त्याच्यात मध्ये पुन्हा खालून वर आपलं. मग आता काय करावं? मलाही काही मेळ लागत नाही, कधी कधी कळत नाही, समजत नाही. जो झाला म्हणे तो काहीच नाही, कळतच नाही. तर कळतं कसं काय म्हणावं आपण? बर आता ह्या मायेने फार बरबादी केली तुमची आमची. एरती एर म्हणजे ब्रह्माखिरी जे जे ते एर माईक. सरळ चिंतन आहे. ब्रह्माखिरी जे जे दिसतं ते माईक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन् मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. एका ब्रह्माखिरी सगळं नाशालाच कारणीभूत आहे. माईक आहे. तरी त्या मायेला ज्ञानोबारायाने दंडच थोपटला. व मेषाच पिळल्या, लंगोटच घातला आणि आखाड्यात उतरले. दुसऱ्याला सांग माये, तू इतराला त्याला पाहू देत नाहीस, पण माये मी देखिला. काय केला तो? देखिला. एकदा नाही पाहिला, पुन्हा चॅलेंज आहे. देखिला देखिला. आणि माये मी दुसरा कोणता देव नाही पाहिला. वेताळे फेताळे जळू त्यांचे तोंड काळे. हे नापास आहे सगळे. गदळ कोणीकडचे. शेंदरी हेंदरी हे नाही पाहिले मी. देवाचा एकच अनुनाशिक आहे. देवाचा टिंब कसं आहे तिथं हलंत आहे, असं दिसत नाही पण आहे. देवाचा अनेक देवांचा देव. सगळ्या देवाचा देव कोण आहे? तो हा देवाचाही देव आणि तो पंड. एको देवो देवकी पुत्र एव, तो देवकी पुत्र एव पांडुरंग. गीताजीने उपदेशिली ती विटेवरी माऊली. तो मी पाहिला. देखिला देखिला माये देवाचा देव. आता दुसरा भाव सांगतो. जरा इथे थोडं चरित्र आहे. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्त पैठणच्या सभेत पक्क ठरलं आणि मन हे लावून गेलं. रुक्मिणीला हे दुःख सहन झालं नाही. दुःखाचा पाठ फुटला आणि सिद्ध बेटा सगळ्या लेकरांना पंखाखाली घेऊन झोपले असताना स्वप्न दृष्टांत झाला. आज ना उद्या लेकराला सोडून आपल्याला जायचंय. धर्मसभेचा निर्णय. दिवाळी जवळ आली होती. सण होता भाऊबीजेचा. यमीला ओवाळतो. यमद्वितीया भाऊबीज.
म्हणून माहेरवासिनी सगळ्या येतात. रुक्मिणीला वाटलं आपल्या लेकरांना घेऊन आपल्या जन्मगावी एकदा आपेगावी गोदेच्या तीरावरती मराठवाड्यात जावं आपण. साष्टी पिंपळगाव, आपेगाव, पैठण आपण जावं असं वाटलं. कुरकळ्यांचा वाडा, श्रीमंती, मूळ आडनाव जावळे यांचं. आणि त्रिंबकपंत बीड जिल्ह्याचे प्रांताधिकारी होते, मंडलाधिकारी, सांपत्तिक बळ होते या घराण्याचं. म्हणून एकदा आपण जावं आपल्या गावी. कुठे नाही आधार मिळाला तर गावी आधार मिळतो हे कोरोना काळात सगळ्या जगाला कळलंय. आपल्या गावी पिशव्या घेऊन बिहार, UP, MP लोक येतात. आपलं गाव, आपली माती, आपली आई, आपले नातलग आत्ता कळले बऱ्याच भाडव्यांना. नाही तर माज आलता पुणे, मुंबई, लंडन, फ्रान्स, जपान, थायलंड, रुसिया, न्यूयॉर्क. हुक टाकलं कोरोनाने. म्हणजे हे चांगलं आहे असं म्हणत नाही, हे घातकच आहे. मुद्दा माझा असा आहे की आपल्याला आपली माती, आपलं गाव, आपली जननी कळली पाहिजे, आपली भूमी कळली पाहिजे. मी क्षमा मागतो गणेश आनंदजी, या वाक्यात माझ्याकडून कदाचित अतिशोक्ती अलंकार होण्याची शक्यता आहे. मी दंडामुळे प्रतिबंधित आहे, यतिधर्म स्वीकारला आहे, ग्रहस्थानंतर स्वीकारला आहे. मी जर आत्ता माझ्या विचाराचं धन वाटायला जर फॉरेन किंवा लंडनला गेलो, समजा अमेरिकेला, तर मी डॉलर आणीन तिथनं दुभाषिकाला बरोबर नेऊन. पण एक बोलू का, माझी माती, माझी माणसं, माझी जननी सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही दंडीयतेने समुद्र उल्लंघन केलं की त्याचा दंडी संन्यास शास्त्रात रद्द सांगितलेला आहे. तो मान्य होत नाही म्हणून काही लोकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतीय वैदिक संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये द्यावा लागला. सगळेजण आपेगावात आले. पहाट झाली भली, कडाक्याची थंडी सुटलेली, कडाक्याची थंडी. मंद मंद गतीनं गोदावरी दुथडी काळी भिन्न वाहत होती. श्वापद होते, रातकिडे ओरडत होते. आणि मुक्ती म्हणाली, आई ज्ञानदादाला पाणी घालायचे, गरम कशात करायचं. हृदयाला छिद्र पाडणारा विषय. सोपान काका म्हणले, आई नसलं गरम तर नसू दे, जसं असेल तसं आपण घेऊ ना, घेऊ ना. ज्ञानोबा म्हणाला, अगं गरम पाणी करायला लागतं काय, चला आपण सगळे जाऊ. कुठे? गोदावरीच्या प्रिय पात्रात. मी मुद्दाम शब्द टाकलाय, प्रिय पात्र. गोदावरी पात्र कसं आहे? प्रिय. ही वृद्ध गंगा आहे, बुजुर्ग गंगा आहे आपली. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम पद्मपुराण व्यास महर्षींचं वचन. पवित्र गंगा आहे म्हणून तो वाचे म्हणता गंगा गंगा. गंगे स्नाना करता सगळेजण उतरले. हिटर लावून पाणी गरम व्हावं तसं ज्ञानोबा उतरल्या उतरल्या मूलाधाराला पाण्याचा स्पर्श झाला. षटचक्र आहेत की नाही योग प्रक्रियेत. मूलाधाराला स्पर्श झाला आणि तिथल्या पाकळीतले एक एक बीजाक्षर अशी टवटवीत प्रफुल्ली झाली आणि पाण्याच्या अंगी उद्धरण शक्ती आहे. ज्ञानोबा पाण्यावर तरू लागले. जगाला तारणारी माऊली काही बुडणार आहे? तरू लागले. श्री गुरु कृपा आहे, साधन आहे, तरू लागले. ज्ञानोबा योगी नाहीत, योग्यांची माऊली आहे, आई आहे. योग्यांना ही प्रक्रिया करता येते, त्या आईला करता येणार नाही. डोळे झाकले, अर्धोन मिनिट उघडले आणि ज्ञानोबा रडत रडत बाहेर आल्यावर मुक्तीने समाधी उत्थान केली. बाहेर आल्यावर विचारलं, का रे ज्ञाना? आईने विचारलं, रड्याला काय झालं? तेव्हा वाक्य, माये देखिला देखिला. दोन भाव नाही कळले तुम्हाला? आपल्या जन्मदात्या जननीला रुक्मिणी मातेला सांगतात, माये कृतकृत्य झालं तुझ्या कृपेने, आता देखिला देखिला. तिसरा भाव सांगतो, रुक्मिणीला सांगतात ते, आमचा वैष्णवांचा बाप, माझा आहे भोळा बापन घेतो ताप हरवणी. हा कुणालाही दिसत नाही बड्या बड्यांना, पण रुक्मिणी माते देखिला माये, देखिला देखिला माये, देवाचा देव फिटला संदेह निमाले. अरे निमाले तुझे पण म्हणजे द्वैतापत्ती गेली काय? विठ्ठल विठ्ठल आता मी एक विलंबित ठायलंय एक प्रमाण म्हणून तुम्हाला सगळे मदत करा. आमच्याकडं भगवानगड नारायणगड आहे ना, तर शिरवळकरांच्या सारख्या जुन्या चाली ओढून म्हणायची पद्धती आहे. तुका म्हणे गंगा
सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा